नमस्कार, मी सूरज बागडे. नवराष्ट्र नववार्ता या डिजिटलमध्ये खूप खूप स्वागत. राजकीय क्षेत्रातील तसेच विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांची आपण चर्चा करत असतो. आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे नगरसेवक प्रदीप तित्तीरमारेजी. भाऊ, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार, मी प्रदीप पुरुषोत्तम तित्तीरमारे, नगरसेवक प्रभाग क्रमांक 9. भाऊ, काय सांगाल की तुम्ही पहिल्यांदाच काँग्रेसचे नगरसेवक म्हणून निवडून आलेले होते आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक मते म्हणून तुमची निवडून आलेली तुमची चर्चा आहे. हो, मी महाराष्ट्रात सर्वात जास्त मतांनी निवडून आलेलं आहे आणि मला 471 मधून 470 मला मत स्वरूपी लोकांचा आशीर्वाद मिळाला आहे आणि भाजपाला 5 आणि राष्ट्रवादीला 9 असे मते मिळून मला लोकांच्या आशीर्वादाने मी निवडून आलेला आहे. तुम्ही काँग्रेसची किंवा तुमची नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची युती होती, तुम्हाला उपाध्यक्ष म्हणून तुम्ही कार्यरत होता. असं काय घडलं की तुम्ही उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला? त्यांची वरच्या लेवलवर युती झाल्यामुळे, राष्ट्रवादी आणि BJPची युती झाल्यामुळे ते उपाध्यक्षपद जो आहे तो BJPला पाहिजे होता आणि त्यामुळे त्यांनी सर्व प्रकारच्या म्हणजे ताकद लावून आपल्या नेत्यांशी चर्चा करून, राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत चर्चा करून किंवा ते दोनच काँग्रेसचे, आम्ही 2 कॅन्डिडेट नगरसेवक काँग्रेसचे, तर त्या दोघांना ते 2 असून त्यांना कशाला आपण उपाध्यक्षपद द्यायच्या खरं त्यांची ते सर्व खेळी चालू होती. मग त्यांनी मला विचारलं होतं की तू राजीनामा देऊन टाक, आम्हाला तो पद पाहिजे आहे, उपाध्यक्षपद. तर तुम्ही निवडणुकीला सामोर न जाता राजीनामा दिलाय? हां, मी निवडणुकीला सामोर न जाता ते राजीनामा दिला. सध्या असं आहे की तुमच्या प्रभागामध्ये किंवा निवडणूक लढताना खूप काही म्हणजे निवडणुकीसाठी पैसा खर्च करावा लागतो. असं कुठले कामे केले आहेत तुम्ही की अशी कुठली चर्चा आहे की तुम्हाला म्हणजे निवडणूक लढताना 1 रुपया सुद्धा लागला नाही? बघा, सर्वप्रथम मी राजकारण करत नाही. मी समाजकारणाकडे जास्त लक्ष देतो आणि मी पहिलेपासूनच कोणी निराधार आहेत, वृद्ध आहेत, त्यांना निराधारचा फॉर्म भरून देणे, त्यांच्यासोबत बँकेत जाणे. आता ते कमी शिकलेले लोक असतात, त्यांना समजत नाही बँकेचा व्यवहार, तलाठीचा व्यवहार किंवा तहसील कार्यालयाचे जे कामे आहेत त्यांना समजत नाही. एखादा त्यांना छोटासा फॉर्मसुद्धा भरता येत नाही आणि त्यामध्ये तलाठीचा जो कोतवाल असतो तो त्यांना भरून पण देत नाही. मग आमची ऑफिस राहते इकडे आणि अर्जन्वीस बसतात तिकडे, तर ते छोट्या छोट्या कामाला तेवढा दूर त्यांना त्रास होते. त्यामुळे मी स्वतः आपल्या गाडीवर त्यांना बसवून तलाठी कार्यालय आहे, बँक आहे, जो काम असेल मी त्यांचे करत होतो. जे महाराष्ट्र राज्यामध्ये म्हणजे तुम्ही निवडून आले होते? हो, 457 मला मते मिळाले होते. BJPला 5 आणि राष्ट्रवादीला 9. तुमची आता सध्या पुढील भूमिका काय असणार आहे? ते तुम्हाला सांगितलं मगाशीच, मी राजकारणापेक्षा समाजकारणामध्ये जास्त वेळ देतो. तुम्ही आता सध्या काँग्रेसचे नगरसेवक म्हणून आहात. तुमची खूप चर्चा पण होत असते की प्रदीप तित्तीरमारे हा एक सगळ्यांशी मनमिळाऊ स्वभाव. हे कसं करता सगळं तुम्ही सगळं? ते आता लोकांच्याच आशीर्वाद आहे त्यांच्या आणि त्यांच्यामुळे मी एवढा मोठा झालेला आहे आणि मला जो मान सन्मान त्यांनी या समाजामध्ये दिला त्याच्यामध्येच मी आनंदित राहतो आणि सगळ्यांसोबत चांगला राहण्याचा प्रयत्न करतो. तर हे होते काँग्रेसचे नगरसेवक आणि माजी उपाध्यक्ष प्रदीप तित्तीरमारे यांच्याशी आपण चर्चा केलेली आहे. असेच प्रकारे राजकारणी तसेच समाज क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीशी आपण चर्चा करत राहू. मी सूरज बागडे, नवराष्ट्र नववार्ता डिजिटल भंडारा.